नमस्ते मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. इकडे मामा म्हणत असतात, मी रामाला सांगितलं होतं तरीसुद्धा त्यानं काही ऐकलं नाही. आता त्याला पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल. तिथे एकदा आपण जाऊन येऊ. बापू दत्तू म्हणू लागतो, मामा आपल्याला इथेसुद्धा कामं आहेत, इथलं कसं करायचं? मामा म्हणतात, दत्तू बापू तू माझ्यासोबत चल आणि बाकीचे ही दोघंही इथे कामं करतील. तसे म्हणून ते त्यांच्या घरी निघू लागतात. पुढे आपण पाहतो सरपंचची पत्नी सरपंचला बोलू लागते, अहो ते रामा आहेत ना, ते गेलेच त्यांच्या शेताकडे आणि तिथेच राहत आहेत असं ऐकायला मिळालं. सरपंच म्हणतो, अरे मग बरं झालं की गाव सोडून गेलेत, ते गावाच्या दूर राहतील आता. सरपंचची पत्नी म्हणते, मला काहीतरी वाटत आहे, ह्यामध्ये त्यांचा काहीतरी झोळ असेल, त्यांनी काहीतरी डाव रचत असेल आपल्यावरती. सरपंच बोलू लागतो, ते काय डाव रचणार आहेत आपल्यावरती, तू नको काळजी करूस, आपण बघून घेऊ त्याला काय करायचं ते. सरपंचची पत्नी म्हणते, अहो पण त्यांच्यासोबत बाळूमामासुद्धा आहेत, ते काय करायचं मग? सरपंच म्हणतो, बाळूमामा आता ह्याच्याबद्दल काय करणार नाहीत, तू काय बी काळजी करू नकोस. सरपंचची पत्नी म्हणते, अहो आपण बी बाळूमामांकडे जाऊ, त्यांना सांगू जे काही असेल ते, म्हणजे कसं त्यांनी बी आपल्याला थोडंफार मदत करतील. त्यांना विचारू असं असं सर्व झालं आहे, काय करायचं पुढे, आणि ते काहीतरी आपल्याला सांगतील. नाहीतर असं म्हणायला नको की आपलंच चुकलं आणि गाववालेसुद्धा आपल्या विरोधात होतील, असं काही व्हायला नको, म्हणून आपण जाऊ बाळूमामांकडे. सरपंच म्हणतो, अरे त्याला आम्हाला कळत नाही का, पिढ्यानं पिढ्या आता त्याचं चाललं आहे तर ठीक आहे, पण आता इथून पुढे बदलायचं की, आता आपण करणार आहे, मानपान आपण घेणार आहे देवाचं, त्याला एवढं बी नाही कळत का? सरपंचसारखं आपल्याला वागायला नको का मग? इकडे पुढे आपण पाहतो मामा त्या रामाकडे येतात. रामाची पत्नी म्हणू लागते, अहो तिकडे कोण येत आहेत पहा, बाळूमामा आपल्या इकडेच येत आहेत आणि तुम्ही झोपून राहा, तुम्ही उठू नका, तुम्हाला त्रास होईल. मामा तिथे येतात, होय त्यांना विचारतात, आता कसा आहे रामा? त्यांना सांगितलं होतं मी, त्यांना काय ऐकलं नाही आणि तुमचं मनाचं तुम्हीच केलं, तुमचं खरं केलं, ऐकलं असतं तर असं झालं नसतं. बापू म्हणतो, काय गरज पडली होती रामाला, मामाने सांगितलं होतं तसं केलं असतं तर ह्याचं काय बिघडलं असतं? रामा सांगू लागतो, तसं नाही मामा, आता याच्या आधीसुद्धा माझ्या पिढीने ते मानपान घेतलं होतं देवाचं, म्हणून मी सुद्धा म्हटलं की सोडायचं नाही, देवसुद्धा माझ्यावर रागवतील मग, म्हणून मी द्यायचं नाही असं ठरवलं होतं, त्यांनी मारहाण करून घेतलं माझ्याकडून. रामाची पत्नी म्हणते, मामा आता आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा, आता ते सर्व सोडून आम्ही इकडं आलो आहोत. मामा म्हणतात, तुम्ही माझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, आता ह्यापुढे तुम्ही ऐकाल की नाही काय माहिती, माझं ऐकलं तर अजून तुमचं चांगलंच होईल. रामा म्हणतो, मामा मी ऐकलं तुमचं आता सर्व. मामा म्हणतात, आता तुम्ही इकडं आलाच आहात तर इथेच थांबा, आता तिकडे काही जाऊ नका, काही दिवस तुम्ही इथे थांबा, म्हणजे सर्व चांगलं होईल. पुढे आपण पाहतो सरपंच तळावरती आलेला असतो व तो मामांबद्दल विचारत असतो, मामा कुठे आहेत मला सांगा, मी तिकडे जाईल. सेवेकर म्हणतात, मामा आम्हाला सांगून जात नाहीत, ते जाताना ते असेच जातात व त्यांना विचारलं तर ते रागावतात, म्हणून आम्हीसुद्धा काहीही विचारत नाहीत असे ते सांगू लागतात. सरपंच म्हणतो, अहो काहीतरी तुम्हाला आठवतं आहे का पहा, कुठे गेले ते तरी सांगा. ते म्हणू लागतात, नाही आठवत आम्हासनी, आणि तसं ते कधीही सांगून जात नाहीत. सरपंच खूप वेळा विचारतो की कुठे आहेत सांगा मामा, तर तिथले सेवेकर म्हणतात, माहीत नाही आम्हासने, आता ते सांगून गेले असते तर तुम्हासने सांगितलं असतं, त्यात काय लपवायचं आहे, आता माहीत नाही आम्हासने, आणि तुम्ही बसून घ्या, मामा तिथे येतीलच. तेवढ्यात तिथे मामा येतात. सरपंच बोलू लागतो, मामा तुम्ही आलात बरं झालं, आणि तुम्ही जत्रेला आला नाही. मामा सांगू लागतात, अरे यायचं होतं आम्हासने, पण इथे कामंसुद्धा खूप होतीत, जितरवासने खाया प्यायला द्यायचं होतं, मेंढरासने खाया प्यायला द्यायचं होतं, खूप कामं असतात इथं, म्हणून तर यायला काही जमलं नाही बघ. मामा पुढे बोलतात, बरं मला सांगा कसं झाली जत्रा तुमची? सरपंच बोलू लागतो, मामा एकदम चांगलं झालं बघा, खूप लोक आली होतीत. मामा सांगतात, तळ्यावरल्या भंडाऱ्यासारखं कुठेच जत्रा होत नाही, तळ्यावर एकदम भारी होतो भंडारा. सरपंच पुढे बोलू लागतो, मामा थोडं वांद झालेत जत्रामध्ये. मामा म्हणतात, कसले रे आणि काय झालं? सरपंच म्हणतो, मामा तुम्हासने तर ठाऊक असतंच की,
मामा म्हणतात, आता आहे का? आता मला काय ठाऊक असणार, सांगा तुम्हीच काय झालं म्हणून. सरपंच सांगू लागतो, तो रामा आहे ना, तो म्हणत होता पिढ्यानपिढ्या चालत आहे आणि आम्ही पालखी घेणार आणि हा मान आम्हासनीच मिळाला पाहिजे असं तो म्हणत होता. आता मी सरपंच आहे गावचा, त्यामुळे मी काढून घेतलं त्याच्याकडून. मामा सांगू लागतात, आता कसं पिढ्यानपिढ्या बदलत जातं तसं रामाला सुद्धा बदला पाहिजे होतं, त्याला समजा पाहिजे होतं. सरपंच म्हणतो, होय की नाही मामा, म्हणजे तुम्ही माझ्या बाजूने आहात, मी केलं ते बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं ना. मामा म्हणतात, तुझं बरोबर आहे समधी, पण त्याला तू मारायला नको होतं, भांडण करायला नको होतंस तू तिथे, असे त्याला मामा बोलू लागतात. सरपंच म्हणतो, मामा माझ्या वाटेला कोणी आलं तर मी सोडत नाही. नंतरून सरपंच बोलू लागतो, बरं ठीक आहे मामा, आता मी निघतो आणि तुम्हीसुद्धा गावाकडे या एकदा. मामा म्हणतात, बरं बरं, बघू जमेल तेव्हा मी येईल गावाकडे. पुढे आपण पाहतो, असे समजतं की गावामध्ये पोलीस येणार आहेत. ते भद्रा ऐकतो, तो धावत मामांकडे तो सांगू लागतो की आता रामाचं अवघड होणार आहे, त्याचं काय होईल. मामा म्हणतात, अरे आता काय झालं? तर तो सांगू लागतो, मामा आता गावामध्ये पोलीस येणार आहेत, आता रामाचं मग कसं व्हायचं, अवघडच व्हायचं त्याचं. दत्तू म्हणतो, पण त्यानं काय केलं आहे रामानं, उलटं तो मार खाल्ला आहे सरपंचा, मग तो का बरं. हे ते आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.